समोर बैल आहे घाटावरती असतो कंटिन्युअसली, पण आता वरती आलाय वरती आलाय. तर नाव आहे मॅगी, गुड्डीरत्न म्हात्रे डोंबोली यांचं मॅगी. फायनली भरपूर गाजवलेत आणि घाटावरती चांगल्या पद्धतीने पळणारा बैल आहे. कारण की आपण जेव्हा यूट्यूबवरती किंवा लाईव्ह स्ट्रीममध्ये बघत असतो याला, आज आपल्याला चढण्यामध्ये बघायला भेटतोय, तेच आपलं नशीब आहे. कारण की हा कधी बघायला भेटत नाही आपल्याला, घाटावरतीच असतो बैल. तर आज आलाय बिनजोडसाठी, बघूया कशा पद्धतीने बिनजोड होणार आहे त्याच्या. नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहेत दादा आहेत. दादा, आता आपल्या मॅगी आता आलाय मुंबईला, काय बोलाल मॅगी बद्दल? आता मॅगीचा आलाय आज पहिलाच मुंबईचा अड्डा आहे. आता आल्यानंतर बघूया काय कसं काय होतं ते. आता घाटावरती जेव्हा हा पळायला जातो, आता म्हणजे कोणती बक्षीस झाली आता आपल्या मॅगीची? मॅगीचे बक्षीस बघा, पहिला मोठं बक्षीस म्हणजे जे हिंदवी केसरी आहे ना त्याचं, रुस्तमी चंद्रराव पाटील. रुस्तमी हिंदी केसरी, तिथं आपला 3 नंबर पटकवलेला आपण ट्रॅक्टर. त्याच्या आधी सासवडला झाला 2 लाख रोख ती झालेली. त्याच्या आधी झालेली एक देगावला, तिथे जवळजवळ किती 4 तोळे सोन्या. त्याच्या आधी आपला याला कारखाना, कुठला कारखाना, कराड चालीवर कारखाना तिथे झाला, तिथे 2 नंबर केला. तिथे जवळजवळ 1.5 लाखाचं बक्षीस भेटलेलं. बरोबर. तर दादा, आता मॅगीचं जेव्हा एवढी आता अनुभवी बैल आहे आणि न विसरणारे अशा शर्यती त्याच्या झालेत, तर दादा कुठून घेतलेला बैल हा? बैल आपण आपलं झळे आहे ना, झळे तिकडे घेतलेला. तिकडून घेतलेला. आणि किती वर्ष आता म्हणजे तुमच्याकडे आहे सध्या? आता जवळजवळ 5 वर्ष होऊन घेतलं. बच्चा असताना घेतला आपण. त्याच्यासोबत आता अजून दावणीला किती वासर आहेत दादा? आता टोटल वासर आहेत 4. आणि 2-4 पण म्हणजे 4 पण सध्या आता टॉपलाच आहेत. 2 वाजता अजून कोणाला माहिती नाही. आणि आजचं कसं असणार आहे उसडण्याला? आज बैल आलाय आपला उसडण्याला, तर बघूया कसं काय आहे. पहिलाच अड्डा आहे ना, त्याच्या बघूया कसं काय होतं. कारण की आपण आतापर्यंत बघितलं तेव्हा म्हणजे जास्त करून बिनजोडला दिसत नाही मॅगी, घाटावरती जास्त करून असतो. बिनजोडला आम्ही पहिल्यांदा या वर्षी पहिल्यांदा येतो खाली. बरोबर. म्हणून दिसायला प्रश्न येत नाही. यायचाच म्हणजे नसायचं. नाहीच ना, आता पहिल्यांदाच आणलाय तो. आणि म्हणजे कसा असतो दावणीला बैल? कसा असतो दावणीला? हा बैल साताऱ्यामध्ये असतो. इकडे आल्यानंतर त्याचा रंगरूप थोडासा वेगळा होतो. मुंबईचा खेळ वेगळा आहे, तिकडचा खेळ वेगळा आहे. आता एवढे वर्ष तुमच्याकडे आता बैल आहे, तर त्याला म्हणजे खाण्यापिण्या कशा पद्धतीचं ठेवता तुम्ही? खाण्यापिण्या म्हणजे त्याचा जे रेग्युलर जे खाणं असं काय, उडीद डाळ असतो, मक्याचा भरडा असतो, शेंगदाणे पेंड असते, आणि त्याच्या व्यतिरिक्त काय गुळ वगैरे असते, गुळ वगैरे हे सगळं त्याचा खुराक चालू असतो. म्हणजे आता एवढी आतापर्यंत बैल सांभाळतात लोक, नवीन खरेदी करतात, तर तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने सांभाळला पाहिजे? नाही, पण ते आता काय आहे, नवीन हे सोपं खेळ नाहीये. आता नवीन जे लोकांना हौस आहे ते यांची हौस जास्त दिवस चालणार नाही. कारण की जास्त आमच्या इतके वर्ष टिकून राहणं शक्य नाही. आणि म्हणजे त्यासाठी काय करावं लागेल? म्हणजे शांतता, संयम आणि कसं हे वेगळेपण नाही किंवा याच्या सांगण्यावर त्याच्या सांगण्यावर हा खेळ नाहीये. आपल्या दिमागाने आपण खेळला पाहिजे. आणि चिडीचा खेळ नाही करायला पाहिजे. समजलं का? हा खेळ शांततेने करावा लागतो. आतापर्यंत मॅगीच्या गळ्यात म्हणजे कोणती बैल? मॅगीच्या गळ्यात जसं बघितलं तर आमचं मॅगी आणि वजीर जे आहे ना, ही सर्वात जास्त जोडी पळालेली आहे. बाकीचे बरेचसे बैल घातले मी, परंतु तसे त्या टाईपची नाही भेटली बैल. आणि म्हणजे जेव्हा पळायला जातो बैल आता तेव्हा कसं म्हणजे कसं वाटतं? बैलाचं आम्हाला कळतं रंगरूप. जो बैल जेव्हा एकदम मस्तीमध्ये असतो ना, त्यावेळेस आम्हाला माहिती आहे आज बैल म्हणजे करणार, 1 नंबर करणार, काहीतरी करणार. आणि दावणीला म्हणजे गोट्यात कसा एकदम मस्ती करतो, शांत राहतो, शांत कोणा मारणार नाही, काय नाही असं. आणि म्हणजे याचे फॅन फॉलोइंग पण दादा भरपूर आहे.
आम्ही सुद्धा आताच फर्स्ट टाइम आम्हाला बघायला भेटला, त्यामुळे म्हटलं तुमच्याशी थोडी हे करू. कारण की कसं घाटावरती बैल असतो त्यामुळे आपल्याला जाणं जास्त होत नाही घाटावरती, कारण की आपण मुंबईलाच असतो बिंदोडला. अजून काय सांगाल मॅगी बद्दल? मॅगी बद्दल मी सांगण्यापेक्षा लोकांनाच माहिती आहे. त्याच्याबद्दल आपण जास्त हवा करणं, एखाद्या लोक काही लोक असतात माझा बैल हे आहे ते जे आहे ते लोकांना माहिती आहे, त्यापेक्षा आपण सांगण्यापेक्षा लोकांनाच माहिती आहे बैलाचं काय गुणधर्म आहे काय ते. मग याची म्हणजे आता पैदास वगैरे का झाली आहे का? नाही तसं आम्ही ब्रीडिंग नाही करत. नाही करत. बरोबर. नाही. किती वर्षाचा असेल आता मॅगी आपला? आता मॅगी साधारण 7-8 वर्षाचा असेल. 7-8 वर्ष. भरपूर नाव केलं दादा तुमचं. आणि म्हणजे पळताना म्हणजे आता आपण घाटावरती नाव वगैरे देतो, 3-7-10 बैल असतात, म्हणजे 10 जोड्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा एकदम पळतो. तेवढं पब्लिकला वगैरे लागलं की कसं? पब्लिकचं थोडस कसं तो बैल पब्लिकचा नाहीये, पब्लिकला पळतो नाही पळत असतला भाग नाहीये, पण त्याचा स्पीड कमी होतो. आपण ज्या गाडी बघून गाडी खिचतो ना तसं पब्लिकने एवढं कमी पडतो. बरोबर. तर दादा तर 4 शब्द आपल्या आमच्याशी बोलल्याबद्दल तुमचे धन्यवाद मनापासून. आणि मॅगी आपलं असंच नाव करू दे घाटावरती पण आणि बिंजोडला पण, असे आमच्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद दादा. नवीन आता खरेदी बुद्धिरत्न मात्र यांची नवीन खरेदी आहे ही पक्षा, बघू शकता तुम्ही. कारण की तिकडे पुढे मॅगीला बांधलाय, मला माहिती नव्हतं, पण पुढे आता नवीन चेहरा दिसल्यामुळे आपण म्हटलं विचारूया, कारण की मॅगीला तिथे बांधलं झाडाकडे. हो पक्ष आहे समोर, वजीर आणि मॅगी पण आलेत. सर्वच बैल दादा आणलेत का? सर्वच आणलेत. बुद्धिरत्न मात्र